रायगड सिव्हिल हॉस्पिटलच्या दुरवस्थेवरून शेकाप प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी सरकार आणि प्रशासनावर जोरदार टीका केली आहे. सिव्हिल हॉस्पिटलवर आत्तापर्यंत सुमारे 15 कोटी रुपये खर्च झाल्याचे सांगितले जात असताना रुग्णालयातील रुग्णांच्या वॉर्डची अवस्था, बाथरूममधील अस्वच्छता आणि मूलभूत सुविधांचा अभाव गंभीर असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यातच सिव्हिल सर्जन यांच्या केबिनच्या सुशोभीकरणासाठी सुमारे 2 कोटी रुपयांची निविदा काढण्यात आल्याचा दावा करत त्यांनी सरकारच्या प्राधान्यक्रमावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. रुग्णालयातील अनेक पदे रिक्त असून डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचाऱ्यांच्या कमतरतेचा फटका रुग्णांना बसत असल्याचे त्यांनी म्हटले. रुग्णालयाच्या दुरवस्थेला जबाबदार कंत्राटदार, अधिकारी आणि संबंधितांवर FIR दाखल करावा, तसेच स्ट्रक्चरल व विद्युत ऑडिट करावे अशी मागणी त्यांनी केली. सुधारणा न झाल्यास शेकापच्या वतीने रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशाराही चित्रलेखा पाटील यांनी दिला. घटना व्हायच्या आधी आपण सगळं ठाकठीक ठेवत का नाही? 15 कोटी रुपये या सिव्हिल हॉस्पिटलला खर्च झालेत आणि ही या सिव्हिल हॉस्पिटलची परिस्थिती आहे. तुम्ही बघाल आता एक नवी निविदा निघाली आहे 2 कोटी रुपयाची, जिथे सिव्हिल सर्जनचं केबिन चकाचक करायचे. अरे तुम्ही हॉस्पिटलची अवस्था बघा, बिचारे पेशंटची अवस्था बघा, बाथरूमची अवस्था बघा. आम्ही सगळ्याचे फुटेज घेतले. काय वाईट परिस्थिती आहे. सरकार करतंय काय? मंत्री महोदय करतायत काय? ते स्थानिक प्रतिनिधित्व विसरूनच जाते. फक्त टीव्हीवर येतात पद मागायला की मला मंत्री बनवा, माझा पालकमंत्री बनणार कोण? जनतेचं काय? गरीब माणूस इथे येतो, त्यांचं काय? हे खूप भयंकर आहे. आणि जर याच्यात बदल नाही झाला, मी सांगते या हॉस्पिटलची अवस्था करण्यात कॉन्ट्रॅक्टर असो, प्रशासन असो, जे जे दोषी आहेत त्यांच्यावर FIR दाखल झाली पाहिजे. दुसरा मुद्दा, तिथे आज 50% भरती झालेली नाही, रिक्त पद आहेत. कसं हॉस्पिटल चालणार? हॉस्पिटलच्या सारख्या ठिकाणी तुम्ही रिक्त पद कशी ठेवू शकता? नर्सेस नाही आहेत आणि बिचारा आहे तो स्टाफ त्यांच्यावर लोड येतो आणि नाही आहेत म्हणून पेशंटचे हाल होतात. हे काय चालवलंय? नाही, हे जर झालं नाही, जर याच्यात सुधारणा झाली नाही, हे सगळे स्ट्रक्चरल याचं विद्युत ऑडिट केलं पाहिजे. इथे करप्शन थांबलं पाहिजे. नाही झालं तर आम्ही शेकापक्ष स्टाईल सगळे रस्त्यावर उतरणार आणि शाळा आणि हॉस्पिटल या आमच्या मूलभूत गरजा आहेत त्या व्यवस्थित झाल्याच पाहिजे. महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.